तुमच्यासोबत कधी असं झालंय का? आज तुमच्याकडे थोडा निवांत वेळ आहे. तुम्ही ठरवलं चला एखादा मस्त मूव्ही बघू. तुम्ही तुमच्या आवडीचं OTT प्लॅटफॉर्म तुमच्या मोबाईलमध्ये सुरू केलं. मूव्ही सर्च करायला सुरुवात केली. पण अर्धा तास झाल्यानंतर सुद्धा तुमचा हा निर्णय नाही झाला की मला कुठला मूव्ही बघायचा आहे. आणि मग शेवटी कंटाळून तुम्ही हा प्लॅनच रद्द केला. किंवा हॉटेलमध्ये गेल्यानंतर मेनू कार्डची 10 पानं बघून सुद्धा नक्की काय मागवायचंय हेच ठरवता येत नाही. सायकोलॉजीनुसार या स्थितीला डिसिजन पॅरालिसिस म्हणतात. आपल्याला असं वाटत असतं की जितके जास्त ऑप्शन्स तितकं चांगलं, पण प्रत्यक्षात जितके जास्त पर्याय तितका आपला गोंधळ वाढतो आणि आपली निर्णय घेण्याची क्षमता कमी होत जाते. जर साध्या साध्या निवडींमध्ये आपण इतके गोंधळत असू तर आयुष्याची दिशा बदलणारे मोठे निर्णय घेताना आपली काय अवस्था होत असेल याचा विचार करा. खरं सांगायचं तर डिसिजन पॅरालिसिसमध्ये आपल्याला निर्णय घेण्याची भीती वाटत नसते, तर आपला निर्णय चुकण्याची भीती वाटत असते. आपल्याला वाटतं जर मी चुकलो तर लोक काय म्हणतील, लोक माझ्यावर हसतील का, मी लोकांचा विश्वास तर गमावून बसणार नाही ना. हे सोशल जजमेंट आणि होणाऱ्या नुकसानीची भीती आपल्याला एका जागी स्टक करून टाकते. पण मित्रांनो, लक्षात घ्या, परफेक्ट असा कुठलाही निर्णय नसतो. आपण आपल्या मेहनतीने घेतलेला निर्णय योग्य ठरवत असतो. मला वाटतं निर्णय न घेणं हे चुकीचा निर्णय घेण्यापेक्षा जास्त डेंजरस आहे. मग डिसिजन पॅरालिसिसच्या या लूपमधून बाहेर पडण्यासाठी आपण काय करू शकतो? जेव्हा मन अशा द्विधा अवस्थेत असेल तेव्हा हे 2 सिंपल रूल्स वापरा. लिमिट्स युअर ऑप्शन. स्वतः समोरच्या पर्यायांची यादी कमी करा. 10 ऐवजी फक्त 2-3 पर्यायांवर लक्ष द्या. जेवढी गर्दी कमी तेवढा गोंधळ कमी आणि स्पष्टता जास्त. ॲक्सेप्ट द इम्परफेक्शन. स्वतःला सांगा की चुकलंच तर अनुभव मिळेल आणि बरोबर ठरलं तर यश. लोकांच्या हसण्यापेक्षा स्वतःच्या प्रगतीचा विचार करणं कधीही फायद्याचं. चुका करणं हा आपण जिवंत असल्याचा पुरावा असतो, त्यामुळं घाबरू नका. आपण माणूस आहोत. चुकांमधून शिकूनच आपली प्रगती होत असते. मी काय म्हणतोय यावर नक्की विचार करा. पटतंय का बघा. लोकांच्या हसण्याची भीती ही क्षणभंगूर असते, पण स्वतःची प्रगती थांबल्याची बोच आपल्याला आयुष्यभर राहील. चुका सुधारता येतील, पण निसटलेली वेळ कधीच परत आणता येणार नाही. एक चुकीचा निर्णय तुम्हाला अनुभव देऊन समृद्ध करेल, पण बरोबर आला तर यशस्वी. आणि विशेष म्हणजे या दोन्हीही परिस्थितीत तुम्हीच जिंकता. धन्यवाद.